Today we are starting the second type of immunity from Human Health and Diseases chapter. The second type of immunity is acquired immunity. लास्ट चॅप्टर मध्ये आपण इननेट इम्युनिटी हा पॉइंट पूर्ण केला होता. इननेट इम्युनिटी हे तुम्हाला क्लिअर झालं, जी नॉन स्पेसिफिक असेल, नॉन अडॅप्टिव्ह असेल, त्यानंतर नॅचरल अशी इम्युनिटी आहे. परंतु ही दुसरी इम्युनिटी जी खूप महत्त्वाची अशी इम्युनिटी आहे. ही महत्त्वाची याच्यामुळे कारण आफ्टर बर्थ the individual will be comes in contact with infective agent or the infectious agent. बर्थ नंतर इंडिव्हिज्युअल जो आहे तो इन्फेक्शियस एजंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो. ज्या पद्धतीने इंडिव्हिज्युअल हा इन्फेक्शियस एजंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, तर त्या इन्फेक्शियस एजंटच्या व्हर्सेस मध्ये बॉडी जे काही ऍक्टिव्हिटी करणार आहे किंवा बॉडीचे स्वतःला त्या इन्फेक्शियस एजंट पासून ज्या पद्धतीने वाचवणार आहे, तर त्या पद्धतीने किंवा त्या प्रोसेसद्वारे एक स्पेसिफिक इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होत जाते. डिफरंट टाइप ऑफ इन्फेक्शियस एजंट आपल्या बॉडीवरती अटॅक करत असतात. फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फेक्शियस एजंटच्या वर्सेसमध्ये आपली बॉडी काय करते, लढते, त्या इन्फेक्शियस एजंटला अपोज करते आणि त्या इन्फेक्शियस एजंट पासून बॉडीमध्ये होणाऱ्या इन्फेक्शनला वाचवते. तर ती जी काही पद्धत असेल किंवा ती जी काही प्रोसेस आहे त्याद्वारे जी काही इम्युनिटी डेव्हलप होते, तर दॅट डेव्हलप्ड इम्युनिटी आफ्टर एनी इन्फेक्शन दॅट इज कॉल्ड ॲज अक्वायर्ड इम्युनिटी. समजतंय? म्हणजे मी तुम्हाला सिम्पली काही महत्त्वाच्या काही शब्दांमध्ये अक्वायर्ड इम्युनिटी काय आहे ते क्लिअर केलं. काय म्हणता येईल आपल्याला? दी resistance developed by individual. The resistance developed by individual in an life. त्याच्या लाईफ मध्ये जे काही रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप करणार आहे त्याला आपण म्हणतो acquired immunity. Means this type of immunity acquired throughout life. अशा प्रकारची इम्युनिटी जी आहे ती थ्रूआउट लाईफ अक्वायर्ड केली जाते. ठीक आहे. त्या अक्वायर्ड वर्डवरून आपण त्याला म्हणतो इट इज अन अक्वायर्ड इम्युनिटी. आता ही जी अक्वायर्ड इम्युनिटी आहे याला आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो. आपण याला वेगवेगळी नावं देतो. मग याला कोणकोणती नावं देतो? It is also called, this immunity is also called specific immunity. कारण स्पेसिफिक इन्फेक्शन्सच्या माध्यमातून ही इम्युनिटी डेव्हलप झालेली आहे, म्हणून इट इज अनस्पेसिफिक इम्युनिटी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अडॅप्टिव्ह इम्युनिटी. Adaptive immunity. Why it is called as adaptive immunity? Because the individual adapt it throughout life. Individual ने काय केले? या इम्युनिटीला अडॅप्ट करून घेतलेलं आहे, म्हणून याला अडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतात. दिस इज अ नॉन जेनेटिक इम्युनिटी. आपण काय म्हणतो परत? नॉन जेनेटिक. आपण इननेट इम्युनिटी मध्ये बघितलं होतं की इननेट इम्युनिटी मध्ये ती जी काही इम्युनिटी असेल ती पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे आलेली असते, म्हणून त्याला जेनेटिक म्हटलं. ही जी इम्युनिटी आहे ही पॅरेंट्स कडून ऑफस्प्रिंग कडे आलेली नाही. म्हणजे इट इज नॉट केम फ्रॉम दी पॅरेंट्स, इट इज अडॅप्टेड और इट इज अक्वायर्ड थ्रूआउट लाईफ. ही अडॅप्ट केली गेली किंवा थ्रूआउट लाईफ अक्वायर्ड केली गेली, म्हणून इट इज अ नॉन जेनेटिक इम्युनिटी. मग ह्या इम्युनिटीचे काही युनिक फीचर्स आहेत. देयर आर सम युनिक फीचर्स ऑफ दिस टाइप ऑफ इम्युनिटी. मग ते युनिक फीचर्स कोणते? There are some unique features.
Which are the unique features? There are 4 unique features of this type of immunity. या प्रकारच्या इम्युनिटीचे 4 युनिक फीचर आहेत. त्यामध्ये फर्स्ट दॅट इज स्पेसिफिसिटी. यात पहिलं जे आहे स्पेसिफिसिटी. आता व्हॉट इज स्पेसिफिसिटी? स्पेसिफिक टाइप ऑफ एजंट बॉडीवरती अटॅक करेल. ठीक आहे. मग त्या स्पेसिफिक टाइपच्या एजंटच्या वर्सेस मध्ये बॉडी ऍक्टिव्हिटी करेल, त्यातून डेव्हलप होणारी इम्युनिटी ही इम्युनिटी आहे. ठीक आहे ना. हेच this immunity is specific for specific infectious agent. ही immunity कशी आहे? It is specific for specific infectious agent. For example, एखाद्या व्यक्तीला मिसल्स याच्या आधी होऊन गेलेला असेल. फॉर एक्झाम्पल मिसल्स हा एक डिसीज आहे. एखाद्या व्यक्तीला होऊन गेलेला असेल, मग परत एकदा अशा प्रकारचं एजंट म्हणजे मिसल्स साठी रिस्पॉन्सिबल असलेला एजंट, असा एजंट जेव्हा बॉडीवरती अटॅक करेल तेव्हा बॉडी स्वतः विदाउट एनी अदर एक्सटर्नल ऍक्टिव्हिटी, कोणत्याही बाहेरच्या ऍक्टिव्हिटी शिवाय बॉडी स्वतःहून काय करते, त्या इन्फेक्शियस एजंटच्या वर्सेस मध्ये काम करते किंवा त्या इन्फेक्शियस एजंटला अपोज करत असते. दॅट इज अ स्पेसिफिसिटी. नाउ सेकंड युनिक फीचर ऑफ दिस इम्युनिटी दॅट इज अन डायव्हर्सिटी. You know that there are different type of pathogens, parasite present in our surrounding. एक प्रकारचं पॅथोजन किंवा एक प्रकारचं पॅरासाइट आपल्या सराउंडिंग मध्ये नाहीये, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या पॅथोजनच्या वर्सेस मध्ये इम्युनिटी काम करत असते. म्हणून डायव्हर्सिटी. डायव्हर्स टाइप ऑफ इन्फेक्शियस एजंट, बट इट वर्क्स, आपण असं म्हणूया, इट डेव्हलप्स अगेन्स्ट diverse type of diverse types of pathogens and parasites. वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथोजन पॅरासाइटच्या वर्सेस मध्ये या प्रकारची इम्युनिटी काय होते, डेव्हलप केली जाते. ठीक आहे. एक तर झालं स्पेसिफिसिटी, सेकंड झालं डायव्हर्सिटी. Now third most important unique feature, तिसरा महत्त्वाचा unique feature आहे, मग ते काय, that is discrimination between self and non-self components, between self and non-self component. म्हणजे याच्यामध्ये अशी ॲबिलिटी असते की ती स्वतःचे कंपोनंट आणि जे बाहेरून येणारे फॉरेन एजंट असतील तर या दोघांमध्ये डिफरन्सिएशन फॉर्म करू शकतो. डिस्क्रिमिनेशन बिटवीन द सेल्फ अँड नॉन सेल्फ कंपोनंट, यामध्ये हे काय करतं, डिफरन्सिएशन फॉर्म करू शकतो. हे खूप महत्वाचं आहे, कारण जर समजा इम्युनिटी स्वतःच्या कंपोनंटला अदर कंपोनंट पासून डिफरन्शिएट करू शकत नसेल, फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमधलं एक सेल आहे, ठीक आहे, आणि दुसरं एक सेल बाहेरून आपल्या बॉडीमध्ये आलेला आहे. जर या इम्युनिटीनं स्वतःचं सेल आणि बाहेरचं सेल दोघांमध्ये जर डिफरन्शिएट करू शकले नाही तर ही इम्युनिटी स्वतःच्या सेलवरती पण ऍक्ट होईल आणि बाहेरच्या सेलवरती सुद्धा काय होईल, ऍक्ट केली जाईल. ठीक आहे. आणि म्हणूनच की जर बाहेरच्या जर या दोन्ही सेलवरती हे जर डिफरन्शिएशन करू शकत नसेल तर मग हे त्याचं युनिक फीचर होणार नाही. ठीक आहे, समजतंय. आणि म्हणूनच तर एक महत्त्वाचं फीचर आहे या इम्युनिटीचं, दॅट इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ कंपोनंट. त्यानंतर फोर्थ इम्पॉर्टंट युनिक फीचर ऑफ दिस इम्युनिटी, जे काही महत्त्वाचं युनिक फीचर आहे, दॅट इज अँड मेमरी. मोस्ट इम्पॉर्टंट युनिक फीचर, सर्वात महत्त्वाचं युनिक फीचर आहे. आता मेमरी ही सर्वात महत्त्वाची युनिक फीचर का आहे, हा मोठा प्रश्न आहे. का आहे तर हे पहा, एखादी गोष्ट जर ज्ञात असेल, एखादी गोष्ट जर तुमच्या मेमरीमध्ये जर असेल तर मग काय होऊ शकतं, आपण
ज्ञान असल्या कारणानं त्या गोष्टीला लगेच ओळखू शकतो, त्या गोष्टीला ओळखू शकतो. बंदूक घ्या, तुम्हाला बंदूक चालवता येत असेल तर काय करू शकता तुम्ही, त्याचा उपयोग करून घेऊ शकता. जर तुम्हाला बंदूक चालवता येत नसेल तर उपयोग करू शकत नाही. कधीतरी यूज केलेलं असेल तर ती मेमरी तुमच्या डोक्यामध्ये असते आणि त्याचा उपयोग तुम्ही नंतर करू शकता. सायकल आहे, कधीतरी यूज केलेली आहे, कधीतरी चालवलेली आहे, मग ते तुमच्या माइंडमध्ये आहे. तुम्ही किती वर्षानंतर त्याला हातात घ्या, तुम्ही त्याला काय करू शकता, चालवू शकता. सिमिलर आहे. मग हे काय करतं, जिथे ऍक्टिव्हिटी इन्फेक्शियस एजंट तुमच्या बॉडीवर अटॅक करणार आहे, when any infectious agent will be attacked on your body, when any infectious agent will be attacked on your body first time, first time एखादा इन्फेक्शियस एजंट तुमच्या बॉडीवर अटॅक करेल तर त्यावेळेस प्रायमरी रिस्पॉन्स असेल तुमच्या इम्युनिटीचं. there will be primary response of your immunity. primary response जी आहे ती काहीशी कमकुवत असते, वीक. this response is an weak. हा रिस्पॉन्स वीक असल्या कारणानंच तुम्हाला एक्सटर्नल अँटीबॉडी घेण्याची गरज पडते. टॅबलेटच्या फॉर्म मध्ये असेल, अँटीबायोटिकच्या फॉर्म मध्ये असेल, वॉटेवर काय असेल ते, इंजेक्शनच्या फॉर्म मध्ये असेल किंवा डॉक्टरांना मिळणे असेल, तर ती वीक आहे म्हणून तुम्हाला काय करावं लागतं, एक्सटर्नल घ्यावं लागतं. परंतु जर समजा तुमच्या बॉडीला कम्प्लिटली विदाउट एनी एक्सटर्नल सपोर्ट, दुसऱ्या कोणत्या एक्सटर्नल सपोर्ट शिवाय जर तुमच्या बॉडीने याच्या वर्सेस मध्ये काम केलेलं असेल तर नेक्स्ट टाइम जेव्हा कधी तो इन्फेक्शियस एजंट तुमच्या बॉडीवरती अटॅक करेल, म्हणजे आपण त्याला म्हणूया सेकंड टाइम, तर सेकंड टाइम जर असेल त्यावेळेस सेकंडरी रिस्पॉन्स प्रोड्यूस होईल. there will be secondary response and secondary response is stronger than the primary response. पहिल्या रिस्पॉन्स पेक्षा सेकंडरी रिस्पॉन्स स्ट्रॉंगर असेल. या ठिकाणी त्या इन्फेक्शियस एजंटचा एन्काउंटर स्ट्रॉंगली करता येईल. हे आहे मेमरी. पहिली जी काही ऍक्टिव्हिटी तुमच्या इम्युनिटी सिस्टमने केलेली असेल त्या इन्फेक्शियस एजंटला किंवा फॉरेन एजंटला डिसइंटिग्रेट करण्यासाठी, इनॅक्टिव्ह करण्यासाठी ती सगळी जी काही प्रोसेस दॅट ऑल प्रोसेस इज सेव्ड, restored, that all process is stored in the memory of the acquired immunity. When that type of infectious agent again attack on the body, this memory will be useful to encounter that type of agent. त्या प्रकारच्या एजंटला एन्काउंटर करण्यासाठी ही मेमरी काय करते, गरजेची आहे. So these are most important unique features of the acquired immunity: specificity, diversity, discrimination between self and non-self, and memory. Okay, so these are all the unique features. Now this acquired immunity having various types on the basis of antibody production in your body or on the basis of getting antibody from outside. मी तुम्हाला सांगितलं प्रायमरी रिस्पॉन्स हा स्लो असतो, वीक असतो. त्या केस मध्ये इंडिव्हिज्युअल काय करतं, इंडिव्हिज्युअल विल बी मेड टू दी डॉक्टर. त्यावेळेस तो इंडिव्हिज्युअल डॉक्टरला मिळतो आणि त्यांच्याकडून जे असेल ते काही प्रिस्क्रिप्शन ते अवेलेबल करून घेतो. ठीक आहे, मी तुम्हाला ते त्या पद्धतीने तिथे सांगितलं होतं. तर मग जेव्हा एक्सटर्नली घेतो ते आर्टिफिशियल असतो आणि जेव्हा इंटरनली प्रोड्यूस होतो तेव्हा ते काय असतं, नॅचरल असतं. सिमिलरली तेच अँटीबॉडी जर एखाद्या इन्फेक्शनच्या रिस्पॉन्स मध्ये बॉडीमध्ये प्रोड्यूस होत असेल तर अशा प्रकारची जी ऍक्वायर्ड इम्युनिटी असते त्या इम्युनिटीला आपण ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणतो, कारण तुमची इम्युनिटी सिस्टम ऍक्टिव्ह होते. ठीक आहे, परंतु जर तुम्ही एक्सटर्नली त्याला घेत असाल त्या अँटीबॉडीजला रेडीमेड, तर ही झाली पॅसिव्ह इम्युनिटी. म्हणून ऍक्वायर्ड इम्युनिटी इज ऑफ टू टाइप्स. ऍक्वायर्ड इम्युनिटीचे दोन प्रकार आहेत. एक आहे ऍक्टिव्ह ऍक्वायर्ड इम्युनिटी आणि दुसरं आहे passive acquired immunity. active acquired immunity आणि passive acquired immunity यामध्ये सुद्धा परत दोन प्रकार, एक आहे नॅचरल आणि एक आहे आर्टिफिशियल. आपण प्रत्येकी सेपरेट पाहूया. यामध्ये सुद्धा वन इज नॅचरल अँड सेकंड वन इज आर्टिफिशियल. इथे तसंच आहे, नॅचरल अँड आर्टिफिशियल. वन बाय वन पाहूया. त्यामध्ये फर्स्ट दॅट इज ऍक्टिव्ह
acquired immunity. Active acquired immunity तुमच्या बॉडीमध्ये कधी डेव्हलप होते? Active acquired immunity will be developed in your body in response to the external foreign agent will be attacking your body. ज्यावेळेस एक्सटर्नल फॉरेन एजंट तुमच्या बॉडीवरती अटॅक करेल त्यावेळेस ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी तुमच्या बॉडीवरती डेव्हलप होते. कसं तर त्या काळामध्ये जे काही एक्सटर्नल फॉरेन एजंट आहे तुमच्या बॉडीमध्ये एंटर होणार आहे तर दे विल बी एंटर इन द फॉर्म ऑफ द अँटीजेन्स. मग इन रिस्पॉन्स टू दॅट अँटीजन म्हणजे अँटीजेनिक स्टिम्युलाई in response to that antigen your body your immunity system produces the antibody. त्यावेळेस तुमची इम्युनिटी सिस्टम काय करेल इंटरनली अँटीबॉडी प्रोड्यूस करेल. ठीक आहे एक प्रकारे इम्युनिटी सिस्टम ऍक्टिव्ह बनवणे ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी डेव्हलप्ड बाय अँटीजेनिक स्टिम्युलस. हे कसं डेव्हलप होईल अँटीजेनिक स्टिम्युलस ना म्हणजे काय होईल यामध्ये बॉडी प्रोड्युसेस और इथे देता येईल बॉडी प्रोड्युसेस the antibodies against that antigenic stimulus. त्या अँटीजेनिक स्टिम्युलसच्या अगेन्स्ट मध्ये बॉडी काय करते अँटीबॉडी प्रोड्यूस करते. म्हणजे काय झालं आता इंटरनली अँटीबॉडी प्रोड्यूस होते दॅट इज ऍक्टिव्ह. इंटरनली तुमची इम्युनिटी सिस्टम ऍक्टिव्ह होते. ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी ही डेव्हलप झाली आहे. जेव्हा कधी एखादं अँटीजन तुमच्या बॉडीमध्ये एंटर झालं आणि त्याच्या रिस्पॉन्स मध्ये अँटीबॉडीज तुमच्या बॉडीमध्ये जनरेट झाले मग हे अँटीबॉडी काय करतील त्याच्या वर्सेस मध्ये लढतील. आता याच्यामध्ये दोन प्रकार एक आहे नॅचरल ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी आणि दुसरं आहे आर्टिफिशियल ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. यामध्ये पहिलं नॅचरल ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. त्यामध्ये फर्स्ट natural काय naturally when infection occur in your body this type of immunity developed when naturally infection occurs in your body काय due to the infection मुळे या प्रकारची इम्युनिटी तुमच्या बॉडीमध्ये डेव्हलप होते. हे इन्फेक्शन काय होतं the infectious agent will be attacking your body. The antigen of that infectious agent responsible to stimulate the immunity and that immunity produces the antibody in your body. Clear? Infectious agent तुमच्या बॉडीवर अटॅक केलं त्यावेळेस in response to that infection body produces antibody. ठीक है तर हे झालं नॅचरल कंडिशन. दिस इज ए नॅचरल कंडिशन. ठीक आहे आता ही जी नॅचरल कंडिशन आहे किंवा ते जे इन्फेक्शन असतं ह्या पिरियड मध्ये तयार होणारी जी इम्युनिटी असते हीच एकटी अशी इम्युनिटी आहे दॅट इज विच इज लॉंग लास्टिंग. ही इम्युनिटी कशी असते इट इज लॉंग लास्टिंग. एक प्रकारे पॅथोजेनिसिटी पॅथोजन अटॅक करतो बॉडी अँटीबॉडी प्रोड्यूस करते. हे झालं एक. त्यानंतर सेकंड टाइप दॅट इज आर्टिफिशियल अक्वायर्ड इम्युनिटी. आर्टिफिशियल ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. आर्टिफिशियल सिंपल वे आहे. आर्टिफिशियली कसं तुम्ही इथे अँटीबॉडी प्रोड्यूस करतात इंटरनली. मग इंटरनल अँटीबॉडी कसं प्रोड्यूस करायचं तर त्यासाठी तुमची इम्युनिटी स्टिम्युलेट करायची आहे. पण आणखी एक वे आहे पण तो आर्टिफिशियल. काय करतो आपण एक्सटर्नली वॅक्सिन्स आर एंटर्ड इन युअर बॉडी. बाहेरून काय केलं जातं वॅक्सिन बॉडीमध्ये एंटर केलं जातात. नाउ दॅट वॅक्सिन will be stimulate your immunity to generate the antibody. ते वॅक्सिन काय करतात तुमच्या इम्युनिटीला स्टिम्युलेट करतात अँटीबॉडी जनरेट करण्यासाठी. आर्टिफिशियल मध्ये मग काय झालं वॅक्सिनेशन. डिफरंट टाइप ऑफ वॅक्सिन्स आले. फॉर एक्झाम्पल बीसीजी एक इन्फेक्शन आहे ते बाईल मध्ये याचा जो व्हायरस आहे
तो कल्चर केला गेला, मल्टिप्लाय केला गेला आणि त्याच्या सहाय्याने या प्रकारची वॅक्सिन तयार केली गेली. असे भरपूर आहे डिफरंट टाइप वॅक्सिन. तुम्ही लहानपणापासून कितीतरी वॅक्सिन घेतलेले आहेत, कितीतरी वॅक्सिनची नावं तुम्हाला माहीत असतील. नाव हे जे वॅक्सिन्स आहेत, या वॅक्सिन्स पासून तयार होणारी जी इम्युनिटी असेल, ही इम्युनिटी, दिस टाइप ऑफ इम्युनिटी इज नॉट लॉंग लास्टिंग. इट मे बी टेम्पररी, मे बी परमनंट. इट मे बी टेम्पररी और इट मे बी परमनंट. हे टेम्पररी असू शकतं किंवा परमनंट असू शकतं. फॉर एक्झाम्पल, लहानपणामध्ये जितक्या प्रकारचे वॅक्सिन तुम्ही घेता, परमनंट साठी घ्या पोलिओ वॅक्सिन. 5 वर्षापर्यंत तुम्हाला काय करायचं, घ्यायचंय. मग त्याच्यानंतर पूर्ण आयुष्यभर जेव्हा कधी पोलिओ व्हायरस तुमच्या बॉडीवरती अटॅक करत, तर बॉडी काय करेल, त्याच्या वर्सेस मध्ये लढेल, म्हणजे तो पोलिओ त्यामध्ये होणार नाही. टेम्पररी म्हटलं तर मग टिटॅनस माहिती आहे, एकदा घेतलं की एक स्पेसिफिक पिरियड आहे 3 to 6 मंथ, तेवढ्या काळापर्यंत टीटीचं अफेक्ट बॉडीवरती असतं. नंतर तो अफेक्ट चालला जातो. परत कधी जर समजा ऍक्सिडेंट झालं किंवा कोणत्याही प्रकारचं इंजुरी झाली आणि त्याच्या मार्फत जर तुमच्या बॉडीमध्ये हा व्हायरस एंटर होत असेल, सॉरी हा बॅक्टेरिया जर आतमध्ये एंटर होत असेल, तर त्या केसमध्ये नवीन व्हॅक्सिन तुम्हाला त्यावेळेस घ्यावी लागते. ठीक आहे. चला, तर हे झालं आर्टिफिशियल ऍक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. तुम्ही दोन्ही केसेस पहा. दोन्ही केसेस मध्ये काय केलं जातंय, इंटरनली अँटीबॉडी तयार केले जातात. दॅट इज अन ऍक्टिव्ह इम्युनिटी. पुढे चला पॅसिव्ह कडे. बी पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. आता पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी यामध्ये काय आहे, तर रेडीमेड अँटीबॉडी विल बी given to an individual. That is, because of that, the immunity will be developed and that immunity is called as passive acquired immunity. काय केलं जातं, रेडीमेड अँटीबॉडी बॉडीला प्रोव्हाइड केलं जातं, ज्यामुळे बॉडीमध्ये एक इम्युनिटी डेव्हलप होते. ही जी इम्युनिटी आहे, त्या इम्युनिटीला आपण पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी असं म्हणतो. मग याच्यामध्ये काय होईल, here ready-made antibodies given to individual to develop the immunity. अशा प्रकारची इम्युनिटी डेव्हलप करण्यासाठी रेडीमेड अँटीबॉडीज प्रोव्हाइड केले जातात, म्हणजे एक्सटर्नली हे अँटीबॉडी प्रोव्हाइड केले जातात. मग याच्यामध्ये सुद्धा दोन कंडिशन आहेत, नॅचरल ॲज वेल ॲज आर्टिफिशियल. मग हे दोन कंडिशन कसे, थोडस माइंड मध्ये तुमच्या येत असेल की नॅचरली कशा पद्धतीने रेडीमेड अँटीबॉडीज तुम्हाला भेटतात. मग यामध्ये फर्स्ट नॅचरल passive acquired immunity. नॅचरल पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. मग नॅचरल पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी मध्ये काय असेल किंवा ही इम्युनिटी कशी डेव्हलप होते, नॅचरल हाऊ, तर फ्रॉम मदर टू फिटस रेडीमेड अँटीबॉडीज आर प्रोव्हाइडेड बिफोर बर्थ अँड आफ्टर बर्थ. मदर कडून फिटस कडे रेडीमेड अँटीबॉडी प्रोव्हाइड केले जातात. हे बर्थच्या आधी पण आणि बर्थ नंतर सुद्धा या पद्धतीने. मग दॅट इज बिकॉज ऑफ दॅट इम्युनिटी विल बी डेव्हलप्ड अँड दॅट इम्युनिटी इज कॉल्ड एज अ नॅचरल पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. मग इथं डेव्हलप्ड बाय giving ready-made antibodies from mother to fetus. म्हणजे एक प्रकारे मदर कडून
फिटसला अँटीबॉडी प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे, हे झालं नॅचरल. बिफोर बर्थ म्हटलं, बिफोर बर्थ असं म्हटलं तर थ्रू प्लासेंटा, बाय प्लासेंटा. आणि आफ्टर बर्थ म्हटलं, आफ्टर बर्थ that is by colostrum. You already knows that what is colostrum. Colostrum, the first milk of the mother when baby feeding the breast. ठीक आहे, तर ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस जो पहिलं मिल्क येलोइश कलरचा मिल्क असतो, तर त्या मिल्कला आपण कोलोस्ट्रम म्हणतो आणि त्या मिल्क थ्रू अँटीबॉडीज प्रोव्हाइड केले जातात. मोस्ट ऑफ द अँटीबॉडीज मदर टू फिटस थ्रू कोलोस्ट्रम जे दिले जातात त्या आहेत आयजी, त्याला आपण इम्युनोग्लोबुलिन्स म्हणतो, आयजीस. ठीक आहे, तर ह्या प्रकारचे अँटीबॉडीज आयजीजी, ठीक तेच होतं आयजीजी, या प्रकारचे अँटीबॉडीज मदर कडून फिटसला प्रोव्हाइड केले जातात. दुसरा प्रकार आहे आर्टिफिशियल. आता आर्टिफिशियल, तुम्ही डॉक्टरकडे जाता एखाद्या डिसीज मध्ये, डॉक्टरकडे गेल्यानंतर काय केलं, काय काय करतात डॉक्टर, बाय इंजेक्शन अँटीबॉडीज तुमच्या बॉडीमध्ये टाकतात, मग हे झालं आर्टिफिशियल. आर्टिफिशियल, the antibodies are transferred or provided to the body ready-made by injection. ठीक है, that is called as artificial passive acquired immunity. Different type of diseases आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजेसच्या ट्रीटमेंट पर्पजेस साठी डॉक्टर्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबॉडीज प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, मग याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल रेबीज, काय होईल, डॉक्टर काय करतात, बाय इंजेक्शन प्रिपेअर्ड अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. सो दिस इज अबाउट द आर्टिफिशियल पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. हे झाले अक्वायर्ड इम्युनिटीचे दोन प्रकार, ऍक्टिव्ह ऍज वेल ऍज पॅसिव्ह. आपण पुढे जात आहोत नेक्स्ट टाइप मध्ये. प्रकार नाही म्हणता येणार, परंतु अक्वायर्ड इम्युनिटीशी रिलेटेड जे काही सेल्स तुमच्या बॉडीमध्ये आहेत किंवा इम्युनिटीशी रिलेटेड जे काही सेल्स आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. मग सेल्स which are involved in the immunity or cells useful for the immunity. आणि असे तीन प्रकारचे सेल्स असतात जे इम्युनिटी पर्पसेस साठी तुमच्या बॉडीमध्ये अवेलेबल आहेत. एक तर तुमच्या लक्षात आलं असेल की अक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे नेमकं काय आहे, तर अक्वायर्ड इम्युनिटी ही कम्प्लिटली अँटीबॉडी बेस्ड आहे. काय कळलं असेल, इट इज अन अँटीबॉडी बेस्ड इम्युनिटी. हे तर तुम्हाला आता क्लिअर झालेलं असेल, कारण आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही प्रकारामध्ये अँटीबॉडीचं रिलेशन इथे बघितलंय. आपल्याला सेपरेटली याचं स्ट्रक्चरही पाहायचं आहे, पण आता हे पॉइंट झाल्यानंतर आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर द नेक्स्ट पॉइंट, सेल्स. useful in acquired immunity. There are three type of cells, त्यापैकी दोन तुम्ही सर्क्युलेशन मध्ये स्टडी केलेला आहात. थोडंसं रिमाइंड करा, रिकॉल करा. दोन सेल तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले आहात सर्क्युलेशन मध्ये आणि दॅट आर बी कॉल्ड लिम्फोसाइट्स. त्याचे दोन सेल तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले आहात. थोडंसं आठवा कोणते असेल ते. एक असेल बी सेल किंवा बी लिम्फोसाइट आणि दुसरं असेल टी लिम्फोसाइट. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी दोन प्रकारचे सेल्स स्टडी करतो. एक तर आहे लिम्फोसाइट्स आणि दुसरं आहे अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स. त्यामध्ये एक आहे लिम्फोसाइट्स आणि दुसरं आहे दॅट इज antigen presenting cells.
ऑलरेडी मी लिम्फोसाइट तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे. ठीक आहे, ऑलरेडी लिम्फोसाइट काय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा थोडंसं आपण काय करूया आता त्याला रिकॉल करूया. लिम्फोसाइट्स, there are two type of lymphocyte. One is T lymphocyte and second one is B lymphocyte. एक आहे T आणि एक आहे P lymphocyte. ठीक आहे, दोन्ही lymphocyte एकाच ठिकाणाहून प्रोड्यूस होतात, दॅट इज अ बोन मॅरो. ठीक आहे, मग T lymphocyte produced by bone marrow but matured in thymus. Because of thymusचा T मुळे हे T lymphocyte आणि B, they are also produced by bone marrow but matured in bone marrow. हे मॅच्युअर्ड सुद्धा बोन मॅरो मध्येच होतात, म्हणून यांना आपण बी लिम्फोसाइट असं म्हणतो. आता या लिम्फोसाइटचे काही टाइप्स आहेत. मला वाटतं आपण टाइप्सही मागच्या वेळेस डिस्कस केलेले आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला बी लिम्फोसाइट सांगतो. बी लिम्फोसाइट्स, बी जे बोन मॅरो मध्ये मॅच्युअर्ड होतात किंवा डेव्हलप होतात. मग आता हे बी लिम्फोसाइटचं रिलेशन कसं आहे, तर बी लिम्फोसाइटचं सर्वात महत्त्वाचं काम दॅट इज इट प्रोड्युसेस दी अँटीबॉडी. ते काय करतं म्हणजे इट विल बी ऍक्ट ऑन foreign agent. It will be act on foreign agent by producing antibody. अँटीबॉडी प्रोड्यूस करून काय करतात, हे फॉरेन एजंट वरती ऍक्ट होतात. मग असे हे जे बी आहेत, हे बी दोन आहेत. ठीक आहे, मग देयर आर टू टाइप्स ऑफ बी. वन इज प्लाझ्मा बी and second one is that is memory B. एक आहे प्लाझ्मा बी आणि एक आहे मेमरी बी. यापैकी मेमरी बी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं कुठे युनिक फीचर्स मध्ये काय करतो, म्हणजे प्रायमरी सेकंडरी रिस्पॉन्सेस साठी रिस्पॉन्सिबल आहे. तर प्लाझ्मा बी इट प्रोड्युसेस दी अँटीबॉडीज. प्लाझ्मा बी चं काम आहे अँटीबॉडी प्रोड्यूस करणे. म्हणूनच तर बी लिम्फोसाइट इज रिस्पॉन्सिबल फॉर महत्वाची इम्युनिटी आहे. बी लिम्फोसाइट इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट इज अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी. कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडी mediated immunity, also called humoral immunity. काय केलं त्याला दुसरं एक नाव आहे दॅट इज ह्युमरल इम्युनिटी. आणि अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी कसं काम करते, मग एखादं स्पेसिफिक फॉरेन एजंट तुमच्या बॉडीवरती अटॅक करतोय. ठीक आहे, मी तुम्हाला इथं अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी क्लिअर करतो. नाउ सी, दिस इज एन बॅक्टेरिया अटॅक ऑन बॉडी. ठीक आहे, मग काय होईल, जेव्हा बॉडीवरती अटॅक होतो तर बॉडीमध्ये एक रिस्पॉन्स आहे. यापासून बॉडीला वाचवण्यासाठी एक रिस्पॉन्स आहे. त्याला आपण प्रायमरी रिस्पॉन्स म्हणूया किंवा सेकंडरी रिस्पॉन्स म्हणूया. पण सेकंडरी रिस्पॉन्स असेल तर डायरेक्ट ऍक्टिव्हिटी होईल. प्रायमरी रिस्पॉन्स म्हणजे काय, तर या बॅक्टेरियाला आयडेंटिफाय करणे. एक प्रकारे इथे महत्वाचं काम आहे. तर टी पैकी एकाचं हेल्पर टीचं काय होईल, आयडेंटिफाय
बाय हेल्पर सेल्स. हेल्पर सेल्स काय करतात, आयडेंटिफाय करेल. हेल्पर सेल्सची इन्फॉर्मेशन काय करेल, ट्रान्सफर टू बी सेल और बी लिम्फोसाइट. याची इन्फॉर्मेशन कोणाला देतो, बी लिम्फोसाइटला. नाउ बी लिम्फोसाइट प्रोड्युसेस अँटीबॉडीज. बी लिम्फोसाइट काय करेल, अँटीबॉडीज प्रोड्यूस करेल. आता इथे अटॅक होईल इन द फॉर्म ऑफ अँटीजन, बरोबर. नाउ दीज अँटीबॉडी विल बी अटॅक ऑन द फॉरेन एजंट. हे अँटीबॉडी काय करते, फॉरेन एजंट वरती अटॅक करतील आणि ड्यू टू दॅट there is an inactivation of antigen. या अँटीजनचं इनॅक्टिव्हेशन होईल. या पद्धतीने अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटी सिस्टम काम करते. आणि या अँटीबॉडी मेडिएटेड इम्युनिटीसाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, बी लिम्फोसाइट. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द बी लिम्फोसाइट. दुसरा एक प्रकार आहे दॅट इज अँड टी लिम्फोसाइट. आता तसं टी लिम्फोसाइटचे डिफरंट टाइप्स आहेत. देयर आर 4 टाइप्स ऑफ टी लिम्फोसाइट, ज्यामध्ये हेल्पर टी, किलर टी, त्यालाच आपण सायटोटॉक्सिक टी असं म्हणतो. त्यानंतर सप्रेसर टी आहे, मेमरी टी आहे. ते प्रत्येकी आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्टडी करणार आहोत. वी विल बी स्टडी दिस इन नेक्स्ट लेक्चर. ठीक आहे. थँक्यू.